की हा प्रोजेक्ट वगैरे आपण अपलोड करतो, पण कॅगल आणि काय नाही, कॅगलवरती मीडियम. कुठे तर ना ते मॉडेल वगैरे असे लाईक कॅगलवरती चॅलेंजेस वगैरे असतात, ठीक आहे. सो मग एखादं चॅलेंज वगैरे केलं असेल, मग त्यात गोल्ड सिल्वर असे काहीतरी येतात ना कॅटेगरी, त्यामध्ये मग काहीतरी केलं असेल असं मोठं भरपूर मोठं काम म्हणून टाकत असेल कॅगलचं. बस तेच आहे. काय कॅगलचे चॅलेंजेस असतात, कॅगलवरती रजिस्टर करा किंवा लॉग इन करा. जे काही चॅलेंजेस असतील ना त्याचे मेल्स वगैरे तुम्हाला यायला चालू होतील. मग त्यामध्ये जर तुम्ही काय असं मोठं काय अचीव केलं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ॲड करू शकता की मी मॉडेल ट्रेन केलं, त्याला एवढी ॲक्युरेसी आली, तेवढी ॲक्युरेसी आली. इट्स अप टू देम, फाईन. कम हिअर, रँक सारखं. random forest regression, Boston data. Okay, so basically start with the importing packages and taking the libraries. Again, NumPy and Pandas data for the data manipulation. Visualization, we are using Matplotlib and C1. Then sklearn, which again for to taking the algorithm from sklearn. Then again randomized CSV, grid CSV for hyperparameter training. Then evaluation matrix, this is the case of linear regression. So we are going to continue with the mean square error, mean absolute error, R score and adjusted R score, whatever will be the evaluation matrix which comes under the linear regression. Okay, I'm using here, if you check from sklearn.dataset import load Boston. ओके, सो मी बाहेरून दुसरीकडून डेटा सेट घेत नाही, sklearnमध्ये जो डेटा सेट आहे तो घेतो आहे. ओके, आणि ॲट द लास्ट इम्पोर्ट वॉर्निंग, काय वॉर्निंग वगैरे येत असेल की एखादं फंक्शन डेप्रिशिएट झालं किंवा हे झालं ते झालं, तर त्या केसमध्ये वॉर्निंगना अवॉइड करण्यासाठी याचा यूज केला जातो. देन कमिंग टू द डेटा रिट्राईव्ह करणं. ओके, जे तुम्हाला इथे लागणार आहे. सो बोस्टन डेटा इज इक्वल टू लोड बोस्टन. ओके, देन आफ्टर दॅट असाइनिंग एक्स इज इक्वल्स टू पिट डॉट डेटा फ्रेम बोस्टन डेटा डॉट डेटा, कॉलम्स इज इक्वल्स टू जे काय बोस्टन डेटाचे फीचर्स असतील ते पूर्ण कॉलम्स म्हणून येतील. देन वाय इज इक्वल्स टू पिट डॉट सिरीज बोस्टन डेटा डॉट टार्गेट, जो काय तुमचा टार्गेट कॉलम असेल तो वाय असेल. ओके, देन प्रिंटिंग एक्स, हे तुमची कंप्लीट इंडिपेंडेंट व्हॅरिएबल असतील. ओके, सो बाकी प्री प्रोसेसिंग वगैरे हा टॉय डेटा सेट आहे, सो म्हणून मी स्किप केलेला आहे, कारण तुम्हाला प्री प्रोसेसिंग, फीचर इंजिनिअरिंग, ईडीए कसं करतात ऑलरेडी माहिती आहे. ते तुम्ही सध्या 5 जे काय मी डेटा सेट दिले होते लिनियरचे आणि लॉजिकचे, त्या 5 वरती करत असाल. ओके, सो तो वाला पार्ट्स मी स्किप करतो आहे. डिरेक्टली कमिंग टू द ट्रेन टेस्ट स्प्लिट. ओके, सो ट्रेन टेस्ट स्प्लिट करण्यासाठी आपण जो बेसिक लॉजिक वापरतो तेच यूज करतो. एक्स ट्रेन एक्स टेस्ट, वाय ट्रेन वाय टेस्ट इज इक्वल्स टू ट्रेन टेस्ट इज इक्वल्स टू ट्रेन अंडरस्कोअर टेस्ट अंडरस्कोअर स्प्लिट एक्स वाय. टेस्ट साईज दिले 0.3, म्हणजे अप्रॉक्सिमेटली अराउंड इट विल बी 70% ट्रेनिंग, 30% फॉर टेस्टिंग. रँडम स्टेट विल बी द 7. printing x train. Okay, so if I print the x train or call the x train, you can see the data shape is 354 rows and the 13 column. Now coming to the next part, which is the model training. मॉडेल ट्रेनिंग आल्यानंतर अशी रँडम फॉरेस्ट रिग्रेसर आहे. सो रँडम फॉरेस्ट रिग्रेसर हा इन्स्टन्स क्रिएट केला, रँडम स्टेट इज इक्वल टू 7 असाइन केला आणि फिट केला ट्रेनिंग डेटावरती एक्स आणि वाय ट्रेन. याला रन केलं तर हे ब्ल्यू कलरमध्ये. नेक्स्ट मॉडेल इव्हॅल्युएशन. सो कोड विल रिमेन सेम, जो आपण अगोदर लिनियरमध्ये कोड पाहिला होता तोच कोड असेल. ओके, सो टेस्टिंग डेटा सेटवरती एक्स टेस्ट यूज कराल, ट्रेनिंग डेटा सेटवरती चेक करत असाल तरी विल यूज एक्स ट्रेन. Okay, so MSE, RMSE, MAE and R score. So if you check, R score value will be around 80% for testing data set, and for training it will be around 97%. Clear इथपर्यंत? Yes. ओके, त्यानंतर रँडम फॉरेस्टमध्ये आपण रँडम फॉरेस्टमध्ये आपण एस्टिमेटर वगैरे काल अशा गोष्टी पाहिल्या होत्या. एन एस्टिमेटर आठवते, नंबर ऑफ डिसिजन ट्री नीड टू बी ट्रेन, आठवते का? एन एस्टिमेटर पॅरामीटर लिस्ट करायच्या वेळेस पण लिहून दिले ते, आणि मी यामध्ये ॲडॅबुस्टमध्ये पण सांगितलं होतं एन एस्टिमेटर म्हणजे काय. बघितलं आहे का सर? परत सांगाल का? एन एस्टिमेटर नोट्स पाहिल्या नाहीत का? पाहिले पण आठवत नाही सर आता. एन एस्टिमेटर कन्सेप्ट सांगितली होती, नंबर ऑफ डिसिजन ट्री विल बी गेट ट्रेन. कोणाला आठवते? प्रियंका? एन एस्टिमेटरची व्हॅल्यू सांगितली होती, जिथं पॅरामीटर वगैरे आपण पास करतो ना त्यास एन एस्टिमेटर कन्सेप्ट होती. प्रियंका आहात ना? हो सर. मग किती वेळ का 2-3 वेळेस नाव घ्यायचं का? व्हीआयपी आहात का?
नाही सर ते सांगत होतो ना. एन एस्टिमेटर माहिती होत आहे? नाही सर ते तुम्ही PDF मध्ये होतं ना ते व्हॅल्यू वगैरे दिली होती. ओके, बाकी कोणाला माहिती आहे? पुष्कर नाही सर. चेक करा एकदा नोट्समध्ये एन एस्टिमेटर. ओके, ॲडाबुस्टमध्ये पण सांगितलेलं आहे आणि बाकी जिथं मी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या हँड रिटन नोट्समध्ये एन एस्टिमेट तिथं पण कन्सेप्ट असेल, चेक करा. बाय डिफॉल्ट एन एस्टिमेटर 50 आणि 100 आहे व्हॅल्यू, सांगेल पुढे कुठं आणि कशी 100 आहे. ओके, पण हे तुम्हाला आठवत नसेल एन एस्टिमेटर म्हणजे काय, तर इट कॅन बी अ बिग प्रॉब्लेम. ओके, डिसिजन ट्रीमध्ये बाय डिफॉल्ट इट विल बी व्हॅल्यू 50 किंवा 100 असते. मी लिहून पण दिले नोट्समध्ये, चेक करा किंवा लगेच जस्ट डू वन थिंग, नोट्स ओपन करा आणि चेक करा, हँड रिटन नोट्समध्ये असेल. फास्ट सर केलं चेक सर. तिथं व्हॅल्यू दिलेली 50 म्हणून. हा, पण आणि मी क्लासमध्ये सांगितलं नाही एन एस्टिमेटर म्हणजे काय, नंबर ऑफ मला ट्रेन. रिपीट कराल सर? नंबर ऑफ डिसिजन ट्री विल बी गेट ट्रेन. त्यावेळेस ते मी ॲडाबुस ग्रॅडाबुस जी सांगितली होती ना, पॅरल आणि सिक्वेन्शियल अप्रोच, त्यामध्ये हँड रिटन नोट्समध्ये एन एस्टिमेटर नावाची कन्सेप्ट लिहिली होती. इज इक्वल्स टू 50 केलं असेल आणि सांगताना एक्सप्लेन केलं होतं की हे काय आहे किंवा एक्झॅक्ट याचा यूज कशासाठी केला जातो. आठवतं की नाही? तर जास्त नाही आठवते सर जास्त. अभ्यास करायला कमी पडतात हे फक्त लक्षात ठेवा. ओके, सी डिसिजन ट्रीमध्ये आपण जे कंप्लीट पॅरामीटर पास करतो, रँडम फॉरेस्टमध्ये मॅक्झिमम फीचर्स यूज करतो जे की स्क्वेअर रूट बाय डिफॉल्ट असते. ओके, ॲडाबुस्टमध्ये अगेन ऑल पॅरामीटर विल बी यूज. ओके, बट जे काय ट्री असतील ते सगळे ना डिसिजन ट्री असतील इन फॉर्म ऑफ डिसिजन स्टंप. डिसिजन स्टंप म्हणजे काय सर? ज्याला रूट नोड आणि टर्मिनल नोड असतं फक्त. बट किती काउंट? किती रूट नोड आणि 2 लीफ नोड. 2 लीफ नोड आणि रूट नोड किती? 1. ओके, बरोबर. सो रँडम फॉरेस्टमध्ये एन एस्टिमेटरची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट इट विल बी 100. ॲडाबुससाठी एन एस्टिमेटरची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट इट विल बी 50. म्हणजे तेवढे नंबर ऑफ डिसिजन ट्री विल बी गेट ट्रेन. लक्षात राहील आता? ठीक आहे, शांत बसा, बोलू नका. सर ॲडाबुस्ट मध्ये व्हॅल्यू किती म्हणलं? 50. एन एस्टिमेटर इज इक्वल्स टू 50 बाय डिफॉल्ट, आणि रँडम फॉरेस्टसाठी एन एस्टिमेटर 100 असेल. वेट, ओके. सो इथं टेस्टिंग डेटा ॲक्युरेसी चेक केली. एक मिनिट, भरपूर खाली फाईल आली. ओके, रँडम फॉरेस्ट REG.estimator 0 पास केला. डिसिजन ट्री मॅक्झिमम फीचर विल बी द 1. किती फीचर घेतले हे सांगितला, 1. रँडम स्टेट 32 त्यानंतर 32 आणि पुढे लाईक इट्स लेंदी नंबर. त्यानंतर डिसिजन ट्री प्लॉट करायचं असेल तर यू कॅन पास दिस द नंबर्स. डिसिजन ट्रीची साईज, ओके, म्हणजे टोटल जी काय डायग्राम आहे त्याची साईज. देन मग अशी जे एस्टिमेटरवाला पार्ट सांगितला तो 0. फीचर नेम्स इट विल बी x.columns field is equals to. आणि जर आठवत असेल तर काल आपण एक प्रॉब्लेम पाहिला होता, तिथं एन एस्टिमेटर किंवा बेस्ट एन एस्टिमेटर किंवा एस्टिमेटरची व्हॅल्यू भेटत होत्या. आठवते? इनपुटला आपण काहीतरी रेंज देत होतो, 2 to 20, 10 to 100, आणि त्यानंतर बेस्ट एस्टिमेटरच्या रेंजेस भेटत होत्या. आठवते का कालच्या कोडमध्ये? पहिल्या कालचा कोड एक्सप्लेन केला होता कालमध्ये, मी रेंजेस दिल्या होता, NP डॉट किंवा रँडम किंवा अशा रेंजेस दिल्या होत्या, 220, 1020 अशा दिल्या होत्या. आणि ज्या एन एस्टिमेटर खाली येते ना बेस्ट व्हॅल्यू, त्यावेळेस खाली लिस्ट डाऊन करून येतात. लिस्ट डाऊन म्हणण्यापेक्षा खाली आउटपुट सेलमध्ये येतात. पाहिले का? हो सर. ठीक आहे. बाकीचे अभ्यास करत नाही, फक्त एक हो म्हणते, म्हणजे बाकीचे एक तर स्टडी केलं नाही किंवा माहिती नाही. ठीक आहे. सी तुम्ही पूर्ण कोड एक्सप्लेन केलं त्यावेळेस ना? काय ते तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तिथं लिहिलं होतं तेच ना?
कोणती कन्सेप्ट? हे आत्ता सांगितलं ते एन एस्टिमेटरचं लिहून येतं खाली असं म्हणून. प्रश्न ओके एन एस्टिमेट अरे काल मॉडेल ट्रेनिंगला मध्ये सांगितलं होतं सगळं हो syllabus तेव्हाच सांगितलं होतं, मॉडेल ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं. हो तेव्हाच. मग सगळं झालं म्हटलं मॉडेल ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं. ओके, त्यानंतर जी काही डायग्राम आहे ती सेव्ह केली जाईल या नावानं RF विदाउट हायपर पॅरामीटर ट्रेनिंग आणि PNG. ओके, हे इथं डिरेक्टरीला दिसेल तुम्हाला. ओके, हे जर दिसणार नाही झूम केली तर एकदम छोटे छोटे दिसतील, बट ह्याची जर PNG सेव्ह केली असेल तर तुम्हाला क्लिअर PNG दिसून जाईल. आणि ऑलरेडी मी सेव्ह केली डिरेक्टरीमध्ये आहे, तुम्हाला चेक करते. डिरेक्टरी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली आहे. ओके, नाव वी आर गोइंग टू चेक विथ द हायपर पॅरामीटर ट्रेनिंग. ओके, सो इम्पोर्ट टाईम म्हणजे टोटल ना टाईम किती लागेल किंवा टाईम कॉम्प्लेक्सिटी काय आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी मी इम्पोर्ट टाईम यूज करतो आहे. ओके, डेट टाईम वगैरे तुम्ही शिकलात पायथनमध्ये तेव्हाला. ओके, सो T1 इज इक्वल्स टाईम डॉट टाईम म्हणजे करंट टाईम जो काय असेल तो, तिथून अप टू प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला किती टाईम लागते त्या दोघांमधला जो काय आहे ना गॅप, दॅट इज नथिंग बट द टाईम कॉम्प्लेक्सिटी, किती टाईम तुम्हाला लागला ते कोड रन होण्यासाठी. सो RF मॉडेल इज इक्वल टू रँडम फॉरेस्ट रिग्रेसर, रँडम स्टेट इज 7, criteria will be squared error, then maximum depth none, minimum sample split 2, minimum sample if 1, hyperparameter मध्ये n estimator आठवते. n estimator मी म्हटलं होतं आत्ताच रेंजेस पास करतो. ओके, सो 10 to 100, criteria will be square, maximum depth will be again passing 315, minimum sample split 220, minimal leaf 215, maximum square maximum feature either the criteria will be square root or log 2. Okay, so now we are using grid search CV, random forest regressor. So randomized search CV, random forest model, RF वरती जे मी मॉडेल केलं होतं कॉल तेच, हायपर पॅरामीटर क्रॉस व्हॅलिडेशन इज 5 by default, then again fitting the same model on X10 and Y10 by using hyper parameter tuning with grid search CV. So print T2 इज इक्वल्स टू टाईम डॉट टाईम आणि या दोघांमधला जो काय गॅप असेल T2 - T1 तो तुमचा टोटल कोड एक्झिक्यूट व्हायला किती टाईम लागला तो असेल. सो कोड तुम्ही रन केला तरी तुम्हाला कळून येईल की टोटल टाईम किती लागला होता. ओके, सो नेक्स्ट जस्ट वेट. हे खालचा कमेंट केलेला पोर्शन आहे जे ना तेवढं जास्त कामाचं नाही. ओके, सो स्किप केला तरी चालेल. मून कमेंट केला आहे, काही महत्त्वाचं नाही. हा पोर्शन कमेंट केला किंवा मी सेल रिमूव्ह करतो, ऑलरेडी नोट्स आहेत. सो तुम्ही जरी स्किप केला तरी चालेल, काय अडचण नाही. मी इथून डिलीट करणं गरजेचं नाही. ओके, सो हायपर पॅरामीटर ट्युनिंगबद्दल होतो, जस्ट आत्ता डिस्कस केलं. टोटल टाईम एवढा राहते. आणि ग्रिड सर्च CV रँडम फॉरेस्ट रिग्रेसर फॉर द बेस्ट एस्टिमेटर, इथं बेस्ट एस्टिमेटरची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. ओके, सो बाय डिफॉल्ट मी म्हणतो तर 50 किंवा 100 ट्रेन केल्या जातील. ओके, बट तुम्ही त्यांना व्हॅल्यू घेतात त्याच्याकडनं. ओके, सो बेस्ट जे काय व्हॅल्यू असेल तुमच्या मॉडेलसाठी, परफॉर्मन्ससाठी किंवा चांगली ॲक्युरेसी देण्यासाठी ते व्हॅल्यू ॲज अ बेस्ट एस्टिमेटर म्हणून तुम्हाला मिळतील इथं. सो क्रायटेरिया विल बी ॲब्सोल्यूट एरर, maximum depth will be the 5, maximum feature will be the logarithm log 2, minimum sample leaf will be the 2, minimum sample split will be the 10, n estimator will be the 31 and random state will be the 7. clear? हे ॲज पर मॉडेल रिक्वायरमेंट मॉडेलला परफॉर्मन्स चांगला येण्यासाठी हे एन एस्टिमेटर बाय डिफॉल्ट तिथून दिले जातात. और यू कॅन गेट ॲटोमॅटिकली गेट कॅल्क्युलेटेड. तुम्हाला मॅन्युअली 50 किंवा 100 असाइन करायची गरज नाही, ॲटोमॅटिकली तुम्हाला मिळतात हे. ठीक आहे? येस सर. नेक्स्ट आता ॲक्युरेसी चेक करू ट्रेनिंग आणि टेस्टिंग डेटा सेटवरती जे काय रिझल्ट आले त्याच्या बेसिसवरती. सो नाव आय एम युझिंग ग्रिड सर्च CV रँडम फॉरेस्ट बेस्ट एस्टिमेटर. ओके, सो याची ॲक्युरेसी चेक करू तर आता ना थोड्या ॲक्युरेसीमध्ये चेंज झालेले दिसतील. इट शोईंग R स्कोर इज 88 अँड इट इज अगेन 74. व्हॅरियन्स कमी झाला आहे मगाचा आणि आताचा पकडला तर गॅप मगा किती होता, किती होता आठवते की दाखवू परत एक मिनिट. हे लक्षात ठेवा 88 आणि 74. तुमच्याकडे पण नोट्स आहेत ना, चेक करा एक वेळेस. इथे स्क्रोलिंगचा थोडा प्रॉब्लेम येते, चेक करा. बट ॲज पर ॲज रिमेंबर व्हॅरियन्स कमी झालं आहे कारण मागच्या ट्रेनिंग आणि टेस्टिंग ॲक्युरेसी यामध्ये भरपूर फरक होता. चेक केलं कोणी? टेस्टिंगला 80 आहे आणि ट्रेनिंगला 97. ओके, गॅप कितीचा दोघांमध्ये? अराउंड
17. राईट. सो इथं पाहिलं तर गॅप किती आहे? एकच मिनिट वरती model 14. इथं आहे अराउंड 80 आणि इथं आहे 97. किती गॅप? तेवढंच आहे का कमी आहे? आत्ता कमी आहे गॅप. कमी आहे का? बाकी हॅलो, हो सर. हा. हो सर. ठीक आहे, एकदा क्रॉस चेक करा कमी आहे की जास्त आहे की तेवढंच आहे. ओके. सो अगेन using the random forest degree estimator will be 0. थोडा वेगळा पार्ट आहे, सो गोइंग स्किप. आपण ऑलरेडी हे चेक केलं आहे. बट इफ यू नीड यू कॅन ऑल्सो रन द सेम. You will get the result like maximum feature will be the 1, random state will be the number. Okay, then again plotting a decision tree. Now it will be random forest without hyperparameter tuning. हे कुठलं आहे सांगतो. तर मग अशी जे झालं हेच आलेलं आहे परत. ओके, एक मिनिट, स्क्रोलिंगचा प्रॉब्लेम आहे. हां ठीक आहे, लास्ट स्लाइड डिरेक्टली. ओके, हे ॲक्युरेसी होती 74 ऑन ट्रेनिंग अँड 88 फॉर टेस्टिंग. गॅप किती आहे? 88 आणि 74. 10. कोणी बोललं? 14. अरे 74 आणि 10 84 आणि वरचे 4 14 अराउंड sir. 14. ठीक आहे. 14. अरे कोण बोलते पाठीमाग? क्लिअर तर बोला. म्यूट करते मध्येच बोलते आणखी मध्येच म्यूट करते. बोलतायत तर अनम्यूट करून क्लिअरली बोला आणि बोलणं झाल्यानंतर म्यूट करा. असं नाही की अर्धा बोलता आणि म्यूट करून ठेवतात घाईमध्ये. ओके, देन नाव the decision tree will be we will plot it on the image or the png. it will be with hyperparameter tuning. दोन्ही इमेजेस तुम्हाला डिरेक्टरीमध्ये सेव्ह झालेल्या दिसतील. एक विथ हायपरपॅरामीटर ट्युनिंग आणि दुसरी आहे ती विदाउट हायपरपॅरामीटर ट्युनिंग. देन प्रुनिंग पार्ट. प्रुनिंगमध्ये काय करतो आपण? जे पण कमी याच्यावाले ब्रांचेस आहेत ना, ते आपण कट करतो. जे पण कमी जे कमी युजफुल. cutting the branches of the trees which are less important. Okay, so random forest model is equals to random forest regressor. Random state will be the same. Random forest model fitting on the x and y train. The random state value भेटली. Okay, then coming to the next cell, testing data accuracy training. Again result will be like around 97%. Okay, प्री प्रुनिंग आणि पोस्ट प्रुनिंग अशा दोन गोष्टी सांगितल्या होत्या, आठवते का? हो सर. प्री प्रुनिंग म्हणजे डिसिजन ट्रेन व्हायच्या अगोदर त्याच्यानं ब्रांचेस कट करून टाकायच्या. ओके, आणि पोस्ट प्रुनिंग म्हणजे डिसिजन ट्री कम्प्लिटली ट्रेन झाला तर त्यानंतर ना प्रुनिंग करायच्या, अनवॉन्टेड ब्रांचेस रिमूव्ह करायच्या. तर कॉस्ट कॉम्प्लेक्सिटी प्रुनिंग ही प्री प्रुनिंग आहे की पोस्ट प्रुनिंग आहे? CCP अल्फा. CCP अल्फा इज प्रो प्रुनिंग, सॉरी प्री प्रुनिंग और पोस्ट प्रुनिंग? पोस्ट पोस्ट ऑफिस. सर, अरे क्लिअरली बोला. after removing this post. या पोस्ट प्रुनिंग का पोस्ट ऑफिस? पोस्ट प्रुनिंग. प्रुनिंगच म्हटलं. सगळे पोस्ट प्रुनिंग कोणीच म्हणत नाही. नाही, आफ्टर रिव्ह्यूइंग द ट्रीज. ओके, जर तुमचं कम्प्लिटली मॉडेल ट्रेन होतं किंवा डिसिजन ट्री ट्रेन होतं, ओके, त्या जी प्रुनिंग करतात त्यालाच पोस्ट प्रुनिंग म्हणतात ते, किंवा त्याला CCP अल्फा म्हणतात, कॉस्ट कॉम्प्लेक्सिटी प्रुनिंग पण म्हणतात. ओके, रिझल्ट विल बी द 0. सो जस्ट निग्लेक्टेड, फक्त तुम्हाला माहिती असं म्हणून सांगितलं. बाकी हा कोड कमेंट केला, इम्पॉर्टंट नाही, यू कॅन स्किप दॅट कोड. ठीक आहे. तर हे होतं बोस्टनमध्ये. बाकी यामध्ये ज्या सगळ्या डिरेक्टरीमधल्या फाईल दिसतात त्या फाईल ऑलरेडी सगळ्या कंप्लीट केलेल्या आहेत. एकदा सेल रन करा, प्रत्येक सेलमध्ये दिलेली तर ती इमेज आहे ना किंवा जी काय आहे तुम्हाला PNG फाईल वगैरे तुम्हाला सेम डिरेक्टरीमध्ये तर प्रिंट झालेल्या दिसतील. ठीक आहे, रन करा. जर केलं नसेल काल तर एक वेळेस ना रन करून बघा. वाटलं असतं ना एक काम करायचं, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करतात ना, एक साईडला ना माझी IPOMB फाईल ठेवा आणि दुसरी हाफ स्क्रीनमध्ये तुमची फाईल ठेवा. इकडचं बघून इकडं टाईप करा. ओके, म्हणजे कॉपी पेस्ट करू नका म्हणतो मी. ओके, सो एक वर्ड एक ना हे करून टाईप करून बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला इझी जातील. कॉपी पेस्ट करत असाल तर दॅट डझंट कीप इट मिनिंग. सो एक सेल एक ना हे
टाईप करून बघा. थेरी टाईप करायची गरज नाही, कोड फक्त टाईप करून बघा, प्रॅक्टिस राहील तुमची. सो काय गोष्टी पाहिलेल्या आहेत ऑलरेडी, अडॅबूस्ट वगैरे. देन ओके, क्लस्टरिंग तुमचं झालं ना अनसुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये? हो सर. कोणी नव्हतं का, हे सगळे होते क्लस्टरिंगला? होते सगळे की कोणी गायब होतं? मी सर एका लेक्चरला नव्हतो. ओके, क्लस्टरिंगचं लेक्चरला होतं. सो नोट्स आहेत, आय होप रेकॉर्डिंग पण असतील, तर एकदा ना गो थ्रू करा. ओके, यामध्ये पण असतील क्लस्टरिंगच्या नोट्स, पण मी त्याच नोट्सना इथं परत उचलून टाकल्या आता. ओके, पाहायचं असेल तर पाहून घ्या. म्हटलं तर ही फाईल पण मी शेअर करतो, पण ऑलरेडी नोट्स आहेत, तर आय थिंक परत शेअर करणं डझंट वर्थ इट. ओके, त्यानंतर क्लस्टर ऑल यू नो, यामध्ये क्लस्टरची फाईल आहे जी मी तुम्हाला ऑलरेडी दिली होती, PDF फाईल, हँड रिटन नोट प्लस टाईप केलेल्या. यामध्ये ना 2 गोष्टी आहेत, एक MP4 स्मॉल व्हिडिओ आणि एक GIF आहे. मी दाखवली नाही, दाखवतो क्लस्टरिंगच्या वेळेस. जस्ट इथं फाईल आहे म्हणून शो करतोय. जस्ट अ मोमेंट. हे GIF फाईल आहे. क्लस्टरिंग कसं वर्क करतं हे थोडक्यात ना शॉर्टमध्ये सांगितलेलं असेल. इट विल टेक टाईम. ओके, मी काय करतो, हे आता दोन्ही ना एक MP4 स्मॉल व्हिडिओ आहे जो 62 KB आहे आणि GIF दोन्ही मी शेअर करतो. काय ना, इट्स नॉर्मल की ना कसं वर्क करतं हे सांगितलेलं आहे, बाकी काही नाही. MP4 व्हिडिओ जास्त पण नाही की नो, 5 ते 10 सेकंदच्या आतला व्हिडिओ असेल. मी या दोन्ही गोष्टी शेअर करतोय, चालेल? म्हणजे की फोल्डर्स मी शेअर करतो, ऑलरेडी झालेलं आहे सगळं, पण या 2 गोष्टी तिथं नव्हत्या. एक काही तो स्मॉल व्हिडिओ आणि काही ती GIF नव्हती. सो मी कंप्लीट फोल्डर आजच्या डेटमध्ये टाकून देतो, एकदा गो थ्रू करा, चालेल? आणि उद्या तुमचं ना डिसिजन ट्री संपलेल. ओके, आफ्टर दॅट उद्या तुमचं नेहमी बाईस चालू होईल. मेघा होतात ना तुम्ही ह्याला क्लस्टरिंगच्या वेळेस प्रेझेंट? हा, मी एका कुठलं तरी याला नव्हतं, 1 का 2. ओके, सो एकदा चेक करा क्लस्टरिंग, कारण अनसुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये क्लस्टरिंग मेन आहे. ओके, बाकीच्या गोष्टी आहेत नंतर पुढे, पण ते पण महत्त्वाचं आहे. उद्या तुमचं नेहमी बाईस चालू होईल, चालेल? चालेल सर. हा सर. उद्या सेम टायमिंगला नेहमी बाईस. असाइनमेंट आल्यात कंप्लीट करायला लागलात? केलं अपलोड सर? नो मी विचार का जुन्या कंप्लीट केलेल्या आहेत का दिलेल्या? जुन्या झाल्यात ऑलमोस्ट. फॉर लूपचं हे पाठवा ना सर, सोल्युशन. मी कशाचे सोल्युशन दिले नाहीत आणखी? नाही, कशाच नाही, सोल्युशन्स कशाचेच नाही दिलेले कशाचेच आहेत तुम्ही. नाही. मग जेव्हा असाइनमेंट संपतील ना तेव्हा आम्ही सोल्युशन देईन सगळ्या. माझं सेकंड चाललंय आणि मॉडेल्स 1-3 केले. मी कंप्लीट करून सेंड करते सगळे. ठीक आहे, मी ह्याला ना एक ड्राईव्हला फोल्डर करतो, एकच मिनिट, आणि त्या फोल्डरला तुम्ही ना तुमच्या मॉडेल्स वगैरे अपलोड करा, एकच मिनिट.